नमोबुद्धाय जय भीम। आज तुम्ही ज्या पुस्तकाचं प्रकाशन सोहळा आज डिसेंबरच्या दिवशी केलात, काय सांगाल त्या पुस्तकाबद्दल, काय सांगाल? सर्वांना सविनय जय भीम। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त खरं तर मी माझ्या फुले आंबेडकर शोषितांचे क्रांती तत्त्वज्ञान असं पुस्तक मी खरं तर पुस्तक प्रकाशन करून मी बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्याचा एक अनोखा कार्यक्रम मी गेली 2 वर्षे झालं करतो आहे। आणि इथे आलेल्या सर्व आंबेडकर अनुयायाच्या हस्ते खरं तर माझ्या पुस्तकांचं प्रकाशन व्हावं। कुठलीही प्रसिद्धी किंवा कुठलाही आर्थिक लाभ याच्या अपेक्षा न करता अतिशय निरपेक्ष भावनेने मी हे विचारांची आदरांजली खरं तर बाबासाहेब आंबेडकरांना मी दरवर्षी वाहत असतो। आणि याही वर्षी मी फुले आंबेडकर शोषितांचे क्रांती तत्त्वज्ञान असं तर माझं 27वं पुस्तक हे आत्ता प्रकाशन मी आत्ता खरं तर अनुयायांच्या हस्ते केलेलं आहे। मी कुठल्याही अशा मोठ्या व्यक्तीच्या नादी न लागता किंवा त्यांच्या हस्ते न करता आंबेडकर अनुयायांच्या हस्ते तर खरं तर मी पुस्तकांचं प्रकाशन करण्याचा माझा मानस राहिलेला आहे। कारण हे वर्ष खरं तर 1948 म्हणजे खरं तर बाबासाहेब आंबेडकरांनी इसेन्स ऑफ बुद्धिझम या पुस्तकाला 1900 म्हणजे पी नरसूच्या पुस्तकाला बाबासाहेबांनी प्रस्तावना लिहिली। नंतर 1948ला द अनटचेबल असं बाबासाहेबांचे पुस्तक प्रकाशित झालं आणि त्या पुस्तकामध्ये बाबासाहेबांनी खरं तर अस्पृश्यतेचा जन्म कसा झाला या संकल्पनेचं अतिशय उत्पत्ती अतिशय तपशीलवार खरं तर बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे। म्हणजे बौद्ध धर्म आणि ब्राह्मणी धर्म याच्या संघर्षातून खरं तर अस्पृश्यतेचा जन्म झाला असं बाबासाहेबांनी स्पेसिफिकली खरं तर नमूद केलेलं आहे। ज्या समाजाने गोमांस खाणं बंद न केल्यामुळे अस्पृश्यतेचा जन्म झाला असं दी अनटचेबल या पुस्तकामध्ये बाबासाहेबांनी ती मांडणी केली आहे। बाबासाहेबांनी खरं तर त्या पुस्तकामध्ये म्हणजे समता, स्वातंत्र्य, बंधुता म्हणजे या मानवी मूल्यांचा पुरस्कार करणारे रुसो आणि व्हॉल्टेअर यांना खरं तर फ्रेंच राज्यक्रांतीचे जनक म्हणून आपण संपूर्ण जग त्यांना ओळखतं। परंतु त्या रुसो आणि व्हॉल्टेअर याच्यासोबत खरं तर बाबासाहेब आंबेडकरांच्यावर खरं तर एडमंड बर्ग नाही का, थॉमस पेन आणि थॉमस जेफरसन या सर्व इंग्रजी विचारवंताचा बाबासाहेबावर खूप मोठा प्रभाव होता। नव्हे तर बाबासाहेब बुद्ध आणि धम्मा या ग्रंथामध्ये खरं तर अल्बर्ट आइन्स्टाईन म्हणजे बर्ट्रांड रसेल आणि न्यूटन अशा कित्येक शास्त्रज्ञांच्या संदर्भ असे त्या पुस्तकामध्ये विखुरलेले आहेत। तर त्या अर्थाने खरं तर मी हे फुले आंबेडकरांचं क्रांती तत्त्वज्ञान हे या शोषितांना, वंचितांना, पीडितांना, नाडलेल्या, पिडलेल्या, वंचित समूहाला खरं तर हे क्रांती तत्त्वज्ञान अतिशय आवश्यक आहे अशी मी मांडणी खरं तर या पुस्तकामध्ये केलेली आहे। कारण खरं तर गेल्या दशकामध्ये खरं तर एंड ऑफ आयडिओलॉजी म्हणजे आता विचारसरणीची गरज नाही, तत्त्वज्ञानाची गरज नाही असा खरं तर प्रसार हा संपूर्ण जगभर होतो आहे। परंतु या जीवनामध्ये जगायचे कशासाठी किंवा त्याच्या जीवनाच्या दिशा काय असाव्यात किंवा त्याच्या कुठल्या जाणीवा व्हायच्या किंवा या वास्तव जीवनामध्ये मला काय व्हायचं आहे याचं जे सर्व प्रश्नाचं उत्तर खरं तर तत्त्वज्ञानाच्या कुटीरामध्ये आपल्याला शोधावं लागतं। परंतु या तंत्रज्ञानामुळे म्हणजे समाजाचे सर्व प्रश्न सुटतातच असे नाही। कारण तंत्रज्ञान हे माणसाला जगावं कसं हे सांगत नाही। म्हणजे माणसाने तंत्रज्ञान काय सांगतं की अन्न न खाल्ल्यानं माणूस झिजून मरतो, परंतु माणसाने जगावं कशासाठी या प्रश्नाचं उत्तर खरं तर हे तत्त्वज्ञान देत असतं। त्यामुळं फुले आंबेडकर शोषितांचे क्रांती तत्त्वज्ञान या तत्त्वज्ञानाची जगाला गरज आहे आणि हे तत्त्वज्ञानच जगाला तारू शकतं। कारण या तत्त्वज्ञानामध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय या मूल्यांची मांडणी खरं तर बाबासाहेबांनी अतिशय सुरेखपणे केलेली आहे। नव्हे तर समता, स्वातंत्र्य आणि बंधुप्रेम हे महात्मा फुले देखील त्यांचं अंतिम ध्येय होतं की हे जनमानसापर्यंत पोचायला पाहिजे। तर ह्या तत्त्वज्ञानाचा प्रचार म्हणजे संविधानिक मूल्यांचा जो प्रचार आहे तो बाबासाहेबांनी खरं तर या समाजापर्यंत पोचायला हवं या उद्देशाने सर्व ग्रंथांची मांडणी केलेली आहे। आणि त्याच अर्थाने खरं तर हे पुस्तक मी फुले आंबेडकर शोषितांचे क्रांती तत्त्वज्ञान या पुस्तकाची मांडणी खरं मी त्यामध्ये केलेली आहे। आंबेडकरवादी चळवळीतील ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत डॉक्टर डी.टी. गायकवाड साहेब यांनी आज जे एक गौरव ग्रंथ प्रकाशित केलेला आहे हा अतिशय महत्त्वाचा असून साहित्याने समाज खऱ्या अर्थानं सुधारत असतो। साहित्य समाजाला प्रेरणा देणारं असतं आणि नव्या पिढीला प्रेरणा देण्याचं काम या ग्रंथाच्या माध्यमातून होईल अशी अपेक्षा आहे। त्यामुळं त्यांच्या या पुस्तकाला माझ्या शुभेच्छा आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मी प्रथमतः अभिवादन करतो आणि माझे मित्र प्राध्यापक डॉक्टर दत्तात्रय गायकवाड यांनी आत्तापर्यंत फुले शाहू आंबेडकर यांचे विचार आत्मसात करून
भगवान बुद्धाच्या प्रेरणेनं डॉक्टर डी.टी. गायकवाड यांनी धम्म चळवळ, साहित्यिक चळवळ आणि वैचारिक चळवळ आपल्या प्रगल्भ विचारसरणीने त्यांनी आत्तापर्यंत म्हणजे चालू ठेवलेले आहे. डॉक्टर डी.टी. गायकवाड यांचं हे 27वं पुस्तक प्रकाशन फुले आंबेडकर शिष्यतांचे क्रांती तत्वज्ञान हे 27वं पुस्तक आहे. डॉक्टर डी.टी. गायकवाड यांनी बुद्ध, फुले, शाहू आंबेडकर यांना प्रेरणास्थान म्हणून त्यांचं जे तत्वज्ञान आहे, जे मानवतावादी तत्वज्ञान आहे, समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि मानवता या लोकशाही मूल्याबरोबरच मानवतावादी तत्वज्ञानाला अभिप्रेत मानून या विचारवंतांनी, या महापुरुषांनी जे तत्वज्ञान समाजासाठी उपलब्ध करून दिलं आणि अखिल विश्वातील मानवाला त्यांनी जगण्याचं एक समर्थ साधन उपलब्ध करून दिलं, तर ते तत्वज्ञान डॉक्टर डी.टी. गायकवाड यांनी या पुस्तकामधून मांडलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकरांचं, भगवान गौतम बुद्ध आणि महात्मा फुलेंचं तत्वज्ञान हे विषमतावादी, रूढीवादी, परंपरावादी आणि एकूणच मानवी हीन प्रवृत्तीच्या वरती आसूळ ओढणारं तत्वज्ञान डॉक्टर डी.टी. गायकवाड यांनी या महापुरुषाच्या विचाराच्या माध्यमातून त्यांनी मांडलेलं आहे. आणि हे निश्चितच हे सर्व समाजाला प्रेरणादायी ठरणार आहे. तर डॉक्टर डी.टी. गायकवाड यांच्या या साहित्यिक, वैचारिक आणि धम्म चळवळीच्या या विचाराच्या वारसांना मी शुभेच्छा देतो आणि त्याची उत्तरोत्तर अशीच प्रगती व्हावं आणि समाजासाठी आणि समाज प्रबोधनासाठी वैचारिक लेखन त्यांनी करावं, अशा प्रकारचे मी त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. जय भीम. मी कवी हर्षानंद सोनवणे, कवी, लेखक आणि सामाजिक कार्यकर्ता. डॉक्टर गायकवाडांनी 2004 पासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जलनीती हे पहिलं पुस्तक लिहिलं आणि त्या आत्ता 22 वर्षामध्ये त्यांनी 27 पुस्तकं काढली. पण या 27 पुस्तकांमध्ये त्यांचं जे कार्य आहे ते तथागतांपासून ते आता परिवर्तनवादी चळवळीच्या संत गाडगेबाबांपर्यंत जेवढे परिवर्तनवादी विचारवंत होऊन गेले, या सगळ्यांचा सार लोकांना वाटण्याचं, लिहून वाटायचं, पुस्तक लिहायचं, वाटायचं. त्यावेळी त्यांच्या मागे त्यांचं कोणती आर्थिक मला काही लाभ होईल आणि काही होईल असं नाही, वाचाल तर वाचाल हे डी.टी. गायकवाड म्हणतात. आणि लोकांनी वाचलं पाहिजे. खरं म्हणजे वाचन संस्कृती कमी झाली, पण वाचन संस्कृती वाढवायला पाहिजे असा डी.टी. गायकवाडांचा नियमित आग्रह असतो. त्यांनी कुठेही ते गेले परिसंवादाला, कोणत्या व्याख्यानमालेमध्ये लिहिलेल्या 10-15 पानाचा रिसर्च करून एक पुस्तक काढलेले. त्यांच्या ह्या कार्याला शुभेच्छा देतो. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचं परिवर्तन आणि विचाराचा प्रचार आणि प्रसार डॉक्टर गायकवाड आपल्या साहित्यिकातून करतात. डॉक्टर गायकवाडांची माझी गेली 40 वर्षाची दृष्टी आहे आणि ही अखंड राहावी आणि त्यांना दीर्घ आयुष्य लाभो आणि त्यांनी अशीच साहित्य सेवा करावी आणि लोकांना वाचण्यासाठी प्रवृत्त करावं. जय भीम. सर्वांना जय भीम. ओळख सांगा. मी नरेंद्र पोळ, प्रशासन अधिकारी, CWPRS खडकवासला. आज आपण या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त इथं उपस्थित झालेलो आहोत. त्याबद्दल मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करतो. तसंच या ठिकाणी आत्ताच आमचे डॉक्टर डी.टी. गायकवाड साहेब यांचे जे पुस्तक आहे, फुले आंबेडकर शोषितांचे क्रांती तत्वज्ञान, हे पुस्तकाचं देखील या ठिकाणी अनावरण झालेलं आहे. त्यानिमित्ताने मी डॉक्टर गायकवाडांना देखील शुभेच्छा देतो आणि इथून पुढे देखील त्यांच्या हस्ते असे भरपूर साहित्य निर्मिती होऊ आणि आणखीन समाजाचं प्रबोधन हो. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, जय बुद्ध. मी प्राध्यापक सोनकांबळे आर बोलतो. प्राध्यापक सोनकांबळे आर आज 69व्या दिनानिमित्त हा जो सरांनी जो उपक्रम केलेला आहे तो अत्यंत स्तुत्य आहे. महाराष्ट्रामध्ये हे एकमेव असं व्यक्तिमत्व असेल की त्यांनी फुले शाहू आंबेडकरचे जे विचार आहेत, बंडखोर विचार, पण ते स्थळागाळापर्यंत पोहोचले पाहिजे आणि त्यांचे जे चरित्रात्मक ग्रंथ नसून खऱ्या अर्थानं समाजाचं प्रबोधन झालं पाहिजे. ही सरांची जी अपेक्षा आहे ती खऱ्या अर्थानं फार महत्त्वाची आहे. तळागाळामध्ये पोहोचले पाहिजेत आणि सरांची एक अपेक्षा आहे की ग्रंथनिर्मिती करून सर्वच तळागाळातील लोकांना, जे सुशिक्षित लोक आहेत, शिकलेले मुलं आहेत, त्यांना हे विचार, फुले शाहू आंबेडकरांचे विचार तळागाळापर्यंत पोचले पाहिजेत आणि सक्षम झाले पाहिजे, ही त्यांची भूमिका आहे. आणि एवढंच नाही तर त्यांनी जे रुसो
रुझवेल्ट त्या जे तत्त्वज्ञान पाश्चिमात्य तत्त्वज्ञान, त्या तत्त्वज्ञानाची जी विचारधारा जी आहे ते इथं त्यांनी जे मूल्य रुजवलेलं आहे, समता, स्वातंत्र्य, बंधुता, त्याहीपेक्षा महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे रुजवलेले जे बीज आहेत, मूल्य, ते फार महत्त्वाची मूल्य आहेत. म्हणून या प्रत्येक घटकापर्यंत बाबासाहेबांचे जे मूल्य आहेत ते रुजवले पाहिजे, ही सरांच्या माध्यमातून अपेक्षा आहे. म्हणून या पुस्तकाला माझ्या सर्वच बंधू आणि भगिनीच्या आणि माझ्या संस्थेच्या माध्यमातून मी शुभेच्छा देतो आणि सरांना उत्तरोत्तर मोठ्या प्रमाणामध्ये अजून पुस्तक लिहिण्यासाठी मी प्रेरणा देतो. जय भीम.